सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। आज ढोऱ्या डोंगर येथे तपपूर्ती 16 व नामस्मरण या कार्यक्रमाचा आज चौथा दिवस, दुसरं सत्र आहे। आजच्या या कार्यक्रमाला आपल्याला सर्वांना शुभचिंतन, शुभ आशीर्वाद देण्यासाठी खास पुन्हा शिवरे निवासी परमपूजनीय परमहंत बाबाजी आचार्य श्री केशराज बाबा पंजाबी हे उपस्थित राहिलेले आहे। सर्वांनी टाळ्या वाजवून आपण त्यांचं स्वागत करू। त्यांच्याच प्रेरणेतून, त्यांच्याच सहकार्यातून हा हॉल कार्यक्रमासाठी आपल्याला उपलब्ध करून त्यांनी दिलेला आहे। मागे इथं कार्यक्रम झाला होता, त्यावेळेसही बाबांनी स्पष्ट आपल्याला सांगितलं की असं काही समजायचं नाही, कार्यक्रम घ्यायचा हे तुमचंच आहे, जे देवाचं ते आपलं आणि जे देवाचे तेही आपले, ही भावना अत्यंत महत्त्वाची आहे। माझं करून कबाड ओढणारे आणि निर्माण करणारे काही कमी नाही, परंतु त्यात कोणीतरी असं दुर्मिळ भेटतं आणि म्हणून तेव्हापासून त्यांचं आपलं सख्य निर्माण झालेलं आहे। हे आपलेपणाचं नातं स्वामी श्री चक्रधरांचा परिवार, त्यांनी एवढी मोठी उपलब्धता करून दिलेली। ढोऱ्या डोंगरामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडीअडचणी नाही, काल पाऊस पडला तरी कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम आला नाही। याचं कारण हे शेड आहे आणि आज सकाळपासूनही ते सेवेमध्ये अडकलेले आहे की जेणेकरून आलेल्या लोकांना गैरसोय होऊ नये। ही भावना महत्त्वाची, हे दास्य महत्त्वाचं आहे। आपलेपणा, त्या आपलेपणातून काही देण्याची प्रवृत्ती, हा भाव महत्त्वाचा आहे। गेली 3 दिवसापासून आपण पुरी प्रकरणावरती चिंतन करत आहोत। सर्वज्ञ श्री चक्रप्रभू आणि विशेष म्हणजे ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आपण आयोजित केला ते परमपूजनीय परमहंत आचार्य श्री तपस्वीराज दादा पंजाबी उर्फ दुधाडे काका यांचं आणि त्यांचं पूर्वीपासूनच सख्य, त्यांच्या गावाला दुधाडे काका राहिलेले आहे ना, आणि तेव्हापासून त्यांची मैत्री आणि त्यांच्या निमित्ताने मग आता आमची मैत्री, तर मैत्री म्हणता येणार नाही कारण ते आपले सिनियर आहे, आपले शुभचिंतक आहे। आशीर्वाद सतत लाभावा हीच अपेक्षा व्यक्त करू, हे त्यांचं मोठेपण आहे। तर आज आपण सकाळी बघितलं का पूर्वी प्रकरणाला पूर्वी का म्हणावं आणि ह्या पूर्वी प्रकरणामध्ये सगळे शास्त्र कसं सामावलेलं आहे, हे अत्यंत महत्त्वाचा विषय आहे। कारण या पूर्वी प्रकरणामध्ये सर्व शास्त्र तर आहेच, परंतु ते कसं आहे आणि कशा पद्धतीचं आहे हे बघणं गरजेचं आहे। या पूर्वी प्रकरणाचा जो प्रकरणवश आहे, पूजनीय माईम भटांना देवानी पूर्वी सांगितली। पूर्वी सांगितल्यानंतर माईम भट गुपचूप बसणारे नव्हते। 18 पुराण, वेद, भास्कर शास्त्र, उपनिषद सर्व अभ्यासलेले होते। ते दास्यमोचक सांगताच ते म्हटले मग कोणाचं दास्य करावं, असा प्रश्न पुढे उपस्थित होतो। आणि समोर सर्वज्ञ श्री चक्रप्रभू कलियुगाचे परब्रह्म परमेश्वर अवतार असतानाही त्यांनी स्वतःचं नाव न सांगता, स्वतःची ओळख न देता, स्वतःची ओळख लपवून श्रीकृष्ण महाराजांचं त्यांना नाव सांगितलं। तुम्ही श्रीकृष्ण महाराजांची भक्ती करा। का असं केलं? श्रीकृष्ण महाराज हे जगमान्य अवतार। श्रीकृष्ण महाराजांना आजही कोण मानत नाही असा व्यक्ती, मग कोणत्या संप्रदायाचा असो, कोणत्या धर्माचा असो, असा शोधूनही सापडणार नाही। जगामध्ये जगमान्य अवतार। इतर देशामध्ये जा, श्रीकृष्ण महाराजांच्या कथा लावल्या जातात, भागवत कथा, श्रीकृष्ण महाराजांच्या कथा, यावरती मोठे मोठे कार्यक्रम होतात। श्रीकृष्ण महाराजांचा जनमानसांवरती इतका मोठा प्रभाव आहे आणि तो प्रभाव घराघरामध्ये दिसतो। एखाद्या मातेला मुलगी हो, मुलगा हो, गोकुळाष्टमी आली का हमखास श्रीकृष्ण महाराजांचे कपडे घालून
त्या बाळाच्या हातात बासरी देऊन फोटो काढणारी माता प्रत्येक घरात आपल्याला दिसेल. हे श्रीकृष्ण महाराजांच्या तत्त्वज्ञानाचं, बाल क्रीडेचं हा प्रभाव समाजावरती आपल्याला दिसतो. आजही आहे, कालही होता. आणि म्हणून श्रीकृष्ण महाराजांचं प्रथम नाव स्वामी श्री चक्रधरांनी पूजनीय माईम भट्टांना सांगितलं. आता श्रीकृष्ण महाराजांचं नाव सांगताच पूजनीय माईम भट्टांनी गप्प बसायला पाहिजे होतं, कारण त्यांना हवा कोणता होता? अवतार, परमेश्वर अवतार. आणि तो जगमान्य अवतार त्यांनी सांगितला. परंतु गुपचूप बसतील ते माईम भट्ट कुठले? अर्जुन देव असेल, पूजनीय माईम भट्ट असेल, महादाईसा असेल, यांनी अनेक प्रश्न देवाला विचारले. म्हणून आपल्या पुढं देवाचं देवत्व तर आलंच, देवाचं देव पण आलंच, परंतु शास्त्र आलं, तत्त्वज्ञान आलं, आपल्याला दिशा देणारं, मार्गदर्शक ठरणारं, आपल्या जीवाचं हित, आपल्या आत्मकल्याणाचं हित असणारे शास्त्र आपल्यासमोर या भक्तांच्या निमित्ताने आलेलं आहे. ते प्रतिप्रश्न करतात, हे दास्यमोचक तुम्ही म्हणताय, दास्याला तर परमेश्वर हवा समोर असायला पाहिजे, सन्निधान पाहिजे. श्रीकृष्ण महाराजांचं द्वापार युगातला अवतार, कर्पूर कंजलिकावत अवतार कार्य संपुष्टात आलेलं, देव नाही, दास्य करणार कसं? आता तिथे भगवद्गीता तर होती अगोदर, पूजनीय माईम भट्टांनी भगवद्गीता अभ्यासलेली असेल, माहिती होतं, पण तरी ते दास्यमोचक म्हटल्याबरोबर त्यांच्या डोक्यात सन्निधान आलं आणि सन्निधानातच दास्य केलं जातं. आणि म्हणून पुढचा अवतार आला. ज्या अर्थी पूजनीय माईम भट्ट प्रश्न विचारतात, त्या प्रश्नातून उत्तराची अपेक्षा करतात, उत्तरातून प्रतिप्रश्न निर्माण करतात, याचा अर्थ पूजनीय माईम भट्टांना सर्व ज्ञान होतं. दुसरा अवतार सांगतात श्री दत्तात्रय प्रभू महाराज. तर श्रीकृष्ण महाराजांच्या बाबतीत जर विचार केला तर काही अनुकूल, काही प्रतिकूल, काही उदास लोक, परंतु दत्तप्रभूंच्या बाबतीत जर त्याच बाबतीत विचार केला तर कोणी प्रतिकूल नाही, उदास आणि अनुकूल. अनेक संप्रदायामध्ये दत्तप्रभूंचं भजन पूजन केलं जातं. नाथ संप्रदाय असो, दत्त संप्रदाय असो, अन्य लोक असो, दत्तप्रभू हे जगद्गुरू अवतार म्हणून मान्य करून भक्ती करणारे आपल्याला अनेक लोक दिसतील. आणि त्या दत्तप्रभूंचं नाव सांगताच पूजनीय माईम भट्ट म्हणतात, हे तर अमोघ दर्शन. त्यांची भक्ती करणं आणि त्यातून प्राप्तीला जाणं एवढं सोपं आहे का? कारण आता बोध झाला, ज्ञान झालं, चर्चेतून त्यांना स्वतःची किंमत कळाली आणि स्वतःचं कमीपण पण समजलं आहे. ज्यावेळेस पूजनीय माईम भट्ट आले होते देवाकडं, ते देवाला हरवायला आले होते, चर्चा करायला आले होते, शास्त्रचर्चेतून स्वतःचं पांडित्य मिरवायला आले होते. आणि त्यामुळं ते अप्रत्यक्षरित्या अहंकारातून स्वतःला किती मोठे समजत होते, पण आता किती छोटे झाले. त्यांना आता किंमत कळाली, आता लक्षात आलं, स्वतःचं अस्तित्व लक्षात आलेलं आहे. आणि म्हणून आता ते म्हणतात दत्तप्रभूचं अमोघ दर्शन. आजपर्यंत त्यांचा जो भ्रम होता, त्या भ्रमातून ते बाहेर पडलेले. आता ते एक परमेश्वर शोधण्याचा प्रयत्न करताय. आणि स्वामी श्री चक्रधरांकडून ती अपेक्षा करताय का तो एके परमेश्वर कोण, का ज्याचं मला दास्य करता येईल आणि मला मुक्तीला नेता येईल, मला मुक्तीला जाता येईल. तो एक परमेश्वर आम्हाला सांगा. दत्तप्रभूंचं दर्शन घ्या, दत्तप्रभूंची भक्ती करा. परंतु ते म्हणतात नाही. कोण म्हणतंय का ज्या माईम भट्टांची त्यागाच्या बाबतीत कुणी हात पकडू शकत नाही, शास्त्राच्या बाबतीत, ज्ञानाच्या बाबतीत कुणी हात पकडू शकत नाही, असे पूजनीय माईम भट्ट काय म्हणतात की ते अमोघ दर्शन आहे, आम्हाला नाही होऊ शकत. आणि आज सर्वसामान्य माणूस म्हणतो दुःख आलं, अडचण आली, संकट आलं, दत्तप्रभूंचं स्मरण करा. जे माईम भट्टांना शक्य नाही झालं ते आज आपल्याला शक्य होईल काय?
दत्तात्रय तेव्हाही अमोघ दर्शन होते ना आजही अमोघ दर्शनच आहे ना. काही बदल झाला का, चेंज झाले का? बदल नाही. एक भावना आहे, एक मानसिकता आहे. यदा कदाचित माईम भटांना, पूजनीय माईम भटांना दत्तप्रभूंची गॅरंटी असती तर पुढच्या अवतारापर्यंत जायचंच गरज नव्हती. कारण चतुर्युगी अवतार आहे ना दत्तप्रभूंचा. याचा अर्थ आत्ता आहे. स्मरण चिंतन केलं, आचार केला, दत्तप्रभूंनी सांगितलेलं तत्त्वज्ञानाच्या माध्यमातून जगायला सुरुवात केली, धर्माच्या चौकटीत राहायला सुरुवात केली तर दत्तप्रभू दर्शन देऊ शकतात, मुक्तीला जाऊ शकतात. पण नियमात बसणं गरजेचं आहे. आणि तसे प्रयोग झाले. स्वामी श्री चक्रधरांकर हट्ट धरल्यानंतर आम्हाला दत्तप्रभूंचं दर्शन घ्यायचं आहे. पाठवलं. कोणाला पाठवलं? ते 2 भक्त होते, दखले आणि चांगदेव भट. देव म्हटले होईल दर्शन तुम्हाला, परंतु अटी कोणत्या घातल्या? इथून निघायचं, कुठं मुक्काम करायचं नाही, भिक्षेचंच खायचं, नातेवाईकाकडे जायचं नाही आणि डायरेक्ट दत्तप्रभूंना भेटायला जायचं. माऊरला सह्याद्री पर्वतावरती तुम्हाला दर्शन होईल. ते म्हटले आता स्वामी श्री चक्रधरांनीच सांगितलं 100% दर्शन होईल आणि आपली मुक्ती होईल. आता मुक्ती झाल्यावर परत घरी कसं काय येता येईल? घरच्यांना खेळणं कोण देईल, खाऊ कोण देईल? जाता जाता मग संबंधीय बाहेरूनच भेटू, बाहेरूनच जाऊ असा विचार केला. ते संबंधीयाच्या घरी गेले. म्हटले अहो आता आत या, चहा तर घ्या, बाहेर जातं काय करता? मुक्काम झाला, जेवणं झाले, खाणं झाले. म्हणजे आता जाऊन काय उपयोग आहे? जे देवाने वारलं होतं ते नाही करता आलं म्हणून देव म्हणतात येथून वारले ते न कीचे. जे वारलेलं ते नाही केलं तर भेटू शकतं, परंतु ते परमेश्वराच्या कडेने होणार होतं म्हणून. पण तेही भेटलं नाही, तेही झालं नाही. पूजनीय माईम भटांना शंका आली, अडचण वाटली म्हणून त्यांनी दत्तप्रभूंचं आम्हाला दर्शन होईल आणि आमची मुक्ती होईल हे शक्य नाही म्हणूनच पुढच्या अवतारापर्यंत नेलं ना. अप्रत्यक्षरित्या पूजनीय माईम भटांनी ते अवतार नाकारले असं नाही, स्वीकारले. परमेश्वरांनी सांगितले हे परमेश्वर अवतार आहे म्हणून त्यांनी स्वीकारले, म्हणून आपणही स्वीकारतोय. आपल्याला एका अवताराने दुसऱ्या अवताराची ओळख दिलेली आहे. यदा कदाचित स्वामी श्री चक्रधरांनी श्रीकृष्ण महाराजांचं नाव नसतं सांगितलं, दत्तप्रभूंचं नाव नसतं सांगितलं, परमेश्वर म्हणून आपण त्यांना स्वीकारलं असतं का? त्यांचं स्मरण केलं असतं का? नसतं केलं. आपल्याला जो अवतार आहे त्या अवताराने ते अवतार सांगितलेले म्हणून आपल्याला त्या अवताराला स्वीकारायचं आहे आणि दर्शन करायचं आहे, भक्ती करायची, अनन्यभावी शरण जायचं आहे. ज्या दत्तप्रभूंचं नाव सांगताच त्यांनी अमुक दर्शन सांगून, कारण सांगून पुढच्या अवताराची अपेक्षा केली आणि मग सांगितलं कोणतं नाव? तिसरं श्री चक्रपाणी प्रभू महाराज आहे की नाही, द्वारावती श्री चांगदेवराव. पूजनीय माईम भटांना माहीत होतं, ते ऐकलेलं होतं, ज्ञान होता, अभ्यास होता म्हणूनच ते सांगू शकले ना. म्हणते अहो त्यांनी तर कामाख्या निमित्ताने त्याग केलेला आहे, अवतारच नाही आहे, दास्य करायचं कसं? सन्निधानच नाही, दास्य करायचं कसं? आणि ते तुम्हाला सर्व माहीत आहे ज्ञान. कामाख्या दत्तप्रभूंचीच एक शिष्या हठयोगिनी अहंकारापोटी, इकडूनचा अहंकार वेगळा, पूजनीय माईम भटांचा अहंकार वेगळा. पूजनीय माईम भटांचा अहंकार कोणता होता? चर्चा करायची, शास्त्रचर्चेतून हरवायचं. आणि हिचा अहंकार कोणता होता? विषयातून पुरुषाला चाळवायचं. अहंकार आहे. व्यसन कोणतंही असो ते वाईट आहे, हे असो काय ते असो काय, परंतु ह्याच अहंकाराने, ह्याच कारणामुळं त्यांना दर्शन झालं परमेश्वराचं. पूजनीय माईम भटांमध्ये एवढा अहंकार होता, त्या अहंकारापोटी, त्याच अहंकाराला चाळवल्यामुळं, गणपतापांनी सांगितल्यामुळं ते भेटायला गेले. ती कामाख्यासुद्धा चक्रपाणी प्रभूंना भेटायला आलेली आहे.
अपेक्षा केलेली आहे. 7 दिवस देवानी काही समजावलं नसेल का, काही तत्त्वज्ञान सांगितलं नसेल का? नाही. सर्व सांगूनही डोक्यात घुसलं नाही. याचं कारण ती हठयोगिनी होती. जसं दादोस देव म्हणतात येतं एक ब्रह्मविद्या असे विचारा. ते म्हणले ती तुमची ब्रह्मविद्या तुमच्याजवळ, राजा राण्यांनाच सांगा, आम्हाला आमची विद्या द्या. कोणती विद्या? देवतेची विद्या त्यांना अपेक्षित होती. विद्यामार्गच सांगा. त्यांना सांगूनही डोक्यात घुसत नव्हतं. जसं चक्रपाणी प्रभू महाराजांनी कितीही सांगितलं असतं तर तिच्या डोक्यात घुसलं नाही. म्हणूनच तिनं हट्ट धरला आणि अहोरात्र ती तिथंच बसली. तिच्या निमित्ताने नाविलाज असतो. मजबूर होऊन दत्तात्रय प्रभूची ती भक्त असल्यामुळं, त्यांची शपथ घातल्यामुळं ती तिथं बसली. आणि तिचा तो हट्ट बघून स्वामी श्री चक्रपाणी प्रभू महाराजांनी तो अवतार, ते मायापूर सोडलं. आणि तेच मायापूर सोडल्यानंतर तेच चक्रपाणी प्रभू आले कुठं? गुजरात भरवचला. हरिपाळ देवाचं, मृत हरिपाळ देवाचं पतित उठवलं आणि स्वामी श्री चक्रधर जीव उद्धारण व्यसन घेऊन 14 वर्ष भरवतला राहिल्यानंतर महाराष्ट्रात येऊन कार्य चालू केलं. हे पुढचं काही माहीत नाही माई भटांना, परंतु कामाख्यानिमित्ताने तो अवतार नाही हे त्यांना माहीत होतं, ज्ञात होतं. चक्रपाणी प्रभूंचं नाव ऐकलेलं असेल, माहिती होतं, पण चक्रपाणी प्रभू हे परमेश्वर अवतार आहे हे मात्र माई भटांना थोडी माहीत होतं. स्वामी श्री चक्रधरांनी सांगितलं आणि मग माहीत झालं का अरे ते तर परमेश्वर अवतार होते. परंतु असं झालेलं आहे, त्यामुळे ते अवतारच नाही आहे. आणि मग चौथे अवतार सांगितले श्री गोविंद प्रभू बाबा. गोविंद प्रभू बाबा रुद्रपूरला अवतार कार्य चालू होतं. थांबायला पाहिजे होतं, कारण रुद्रपूर माहीत आहे, गोविंद प्रभू बाबा माहीत आहे. स्वामी श्री चक्रधर गोविंद प्रभू बाबा हे परमेश्वर आहे, शिक्कामोर्तब करताय, थांबायला पाहिजे होतं. परंतु पूजनीय माईम भटांना सर्व ज्ञात आहे. ओळख नाही, भेट नाही झालेली, गेलेले नाही आहे कधी, परंतु सर्व माहीत आहे. त्यांनी VDPC मूर्त. आता देव काय वेडा होतो का? परंतु देवाने सांगितलंय देव कच्छ होती, मच्छ होती, नरामध्ये अवतरती, देवामध्ये अवतरती. देव वेडा होय, देव पिसा होय, पण चालता बोलता देव तो दुर्लभ. देव वेडा पण होतो. कोणासाठी? जीवासाठी, जीवाच्या कल्याणासाठी, जीवाच्या हितासाठी. देव आपल्यासाठी काय काय होत नाही. देव वेडा होतो, पिसा होतो, अवरदृश्य होतो, परदृश्य होतो, पतित उठवतो, दवडण्याचा अवतार घेतो, गर्भातून अवतार घेतो, फक्त या जीवाच्या हितासाठी. त्यांना हे माहीत होतं आणि म्हणून तिथं जाऊन त्या गोविंदप्रभू बाबांची भक्ती करणं, दास्य करणं, त्यातून स्वतःची मुक्ती करणं एवढं सोपं नाही हे जाणवल्यानंतर ते म्हणले अहो तिथं VDPC मूर्त आहे. आणि वैशिष्ट्य विशेष असं आहे का ज्या पूजनीय माईम भटांनी ज्या गोविंदप्रभू बाबांना VDPC मूर्त म्हणून त्या अवताराचं मला दास्य करता येणार नाही, त्या दास्यातून माझी मुक्ती होणार नाही असं सांगितलं, आणि तेच पूजनीय माईम भट त्याच अवताराकडे जाऊन अनुसरले आणि त्याच अवताराचं सेवादास्य केलं. जर यदाकदाचित पूर्ण ज्ञात असतं पूजनीय माईम भटांना तर पूजनीय माईम भट तिकडे गेले नसते. देवाने पाठवलं असतं तर गेले असते दास्य करायला, स्वतःहून गेले नसते. अनुसरण इथं घेतलं असतं, दास्य इथं केलं असतं. त्याच्याच बरोबरीचे पूजनीय आचार्य त्यांना काय माहीत नव्हतं गोविंदप्रभू बाबा? नाही. गोविंदप्रभू बाबांकडे बोध व्हायच्या अगोदर तर जाऊन आले होते आणि त्याच प्रश्नातून देवाने त्यांना बोध दिला होता. गोविंदप्रभू बाबा दादोस आणि आम्ही काय फरक दिसतो? म्हणजे सारखेच. आणि मग देवाने ते लक्षात आणून दिलं ते सारखे नाही. गोविंदप्रभू बाबा तर प्रत्यक्ष ब्रह्म. आम्ही कोण? दादोस कोण? तो जीव, तो चष्टा.
मग त्यांच्या लक्षात आलं जीवाच्या चेष्टा, ती निर्गुण ब्रह्म, त्यांच्या अगाध लीळा, स्वामी श्री चक्रधर त्यांचं सौंदर्य, लावण्य, औदार्य त्यांच्या लक्षात आलं. परमेश्वर समजावतात जीवाला, जाणवतात जीवाला, आणि मग त्यातूनच जीव उठला पाहिजे अपेक्षा पण करतात. त्यांनी सांगितलं ती वेळी पिसी मुहूर्त आहे. थोडा वेळ स्वामी श्री चक्रधर शांत बसले, स्तब्ध झालेले. चर्चा चालू आहे ना ही, आणि तो अहंकार पुन्हा उफाळून पूजनीय माईम भट्टांचा आला. त्यांना वाटलं की आपण ज्या उद्देशाने आलो होतो तो उद्देश आता बहुतेक सफल होतो आहे. कारण जे जे अवतार यांनी सांगितले ते अवतार तर आम्ही खोडले, आता अवतारच नाही राहिले, आता हे हारले. परंतु त्याच वेळेस पूजनीय माईम भट्टाचा अंदाज स्वामी श्री चक्रधरांनी घेतला आणि सांगितलं, येतं दास्य करा, आमचं दास्य करा, अनन्य भावे आम्हाला शरण या. आणि त्याच वेळेस त्यांना बोध झाला. जीवेश्वर भाऊ म्हटला, मी जीव आणि हे परमेश्वर. किती भाग्यवान, काय भाग्य घेऊन आलेले पूजनीय माईम भट्ट. आपण देव 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 करतोय, मागतोय देवाला, आणि अचानक देवानी यावं सांगावं की स्वामी श्री चक्रधर तुमच्या समोर. विचार करणं किती आनंद होईल आपल्याला. परंतु त्याची चाड असेल तर, देव हवा तोची इच्छा असेल तर, ती वासना असेल तर, आणि मग ते माईम भट्ट स्वामी श्री चक्रधरांना अनन्यभावी शरण आले. 8 दिवस शास्त्रचर्चा, त्या शास्त्रचर्चेतून अनुसरणाची प्रवृत्ती, त्यागाची प्रवृत्ती, पूर्वी प्रकरण त्यांना उमगलं, समजलं, कळालं, आणि म्हणून ते उठले. श्रीमंती आपाप नुसती पैशाची श्रीमंती नाही, बुद्धीची श्रीमंती. शक्यतो या दोन गोष्टी एकत्र येत नाही. आणि आजही आपल्याला दिसतं, ज्याच्या का पैसा आहे ना त्याला डोक्याचा अभाव राहतो थोडासा, ज्याला डोकं आहे त्याला पैशाचा अभाव राहतो. दोन्ही बरोबर असणं थोडंसं दुर्मिळ असतं, ती परमेश्वर कृपाच असते. परंतु पूजनीय माईम भट्ट दोन्हीकडे श्रीमंत होते. बुद्धीनं ही श्रीमंती आणि पैशानी श्रीमंती. आता या दोन्ही सोडायच्या आहे. बुद्धीची श्रीमंती सोडणं एवढं सोपं आहे का? सगळी सामग्री सोडायची, त्याग करायची, येथीच्या उत्पत्ती उत्पन्न व्हायचं. जे मला येतं ते मी बोलायचंच नाही, ते सांगायचंच नाही, जे माझ्याकडे आहे ते दाखवायचंच नाही. हा त्याग सर्वात मोठा असतो. आपली प्रवृत्ती आपल्याकडे काय आहे हे दाखवायची, चढाओढ तर लागते. जे नाही आहे ते पण सांगतो आपण. 10 रुपये असेल तर 20 सांगतो, 20 असेल तर 50 सांगतो, 2 एकर असेल तर 4 एकर सांगतो का नाही? तिथं सांगायचंच नाही आहे. ही अवस्था आपली जर आली तर आपण परमेश्वराचे भक्त. आपण विसरायलाच तयार नाही. आपण स्वतःला विसरत नाही, आपल्या इष्टिटीला विसरत नाही, आपल्या नातेवाईकाला विसरत नाही. आपण फक्त विषय काढायचा. कुठले? जिल्हा, तालुका, गाव, नातेवाईक, एकर, मुलं मुली, नातून, त्यांचे नावं, सारी कुंडलीच आपण सांगायला सुरुवात करतो. आपण बाहेर पडत नाही. पूजनीय माईम भट्टांना त्या दोन्हीतूनही बाहेर पडायचं होतं, आणि ते बाहेर पडले. का पडले? त्यांना पूर्वी कळालं, पूर्वी समजलं. आणि आपल्याला कळालं तर आपण निदान त्या अवस्थेला, त्या विचाराला, त्या हेतूला, त्या भावनेला तरी जवळ करू. नाही सांगायचं. स्वतःचं अस्तित्व, स्वतःची ओळख लपून ठेवायची. आणि आपली ओळख नसताना आपण ओळख सांगत येतो. आपलं अस्तित्व नसताना आपण अस्तित्व निर्माण करतो कृत्रिमपणे. आणि तो त्याग पूजनीय माईम भट्टांनी केलेला आहे. संस्कृत पंडित, परंतु एकही शब्द त्यांनी, एकही ओळ लिहिली नाही. जे आहे, जे जसं आहे, जे झालं ते तसलं तसंच पूजनीय माईम भट्टांनी आपल्या साहित्यामध्ये मांडलेलं दिसतं. हा एक त्यागच आहे. शक्यतो स्वतःच्या बाबतीत स्वतःच्या चुका, स्वतःचं कमीपण दिसेल मनुष्य ते तर सांगत नाही, मोठे पण सांगत असतो, नायक व्हायचा प्रयत्न करत असतो.
पण पूजनीय माईम भट्टांनी तसं केलं नाही. जे घडलं ते साहित्यातून आपल्यापर्यंत आलेलं आहे. पुरी प्रकरणानंतर पंचनाम आणि पंचकृष्ण आणि पंचनाम येतात. तर जे नामाचं स्मरण आपण करतो, नामे वेद, नामे बोध, नामे साह्य, नामे प्राप्ती, हे जे नाम आहे हे काय कोणा व्यक्तीचं नाही, कोणत्या देवतेचं नाही आहे. त्या नामातूनच आपल्याला परमेश्वराची आवडी निर्माण होणार आहे. आपल्याला सारं आवडतं परंतु देव आवडत नाही आणि नामस्मरणाने देव आवडायला लागेल. नामे वेद, बोध होईल, शास्त्राची उमट होईल, जाणीव होईल, जीवनाची किंमत कळेल त्याच नामाने. साह्य होईल. कशाने साह्य होईल? कशासाठी साह्य होईल? त्यागासाठी, अनुसरणासाठी, परमेश्वर प्राप्तीसाठी. आणि त्याच नामाने परमेश्वराची प्राप्ती पण होईल. ते नाम परमेश्वर कृपेने आपल्यापर्यंत आलेले आहे. आपल्याला आता दुसऱ्या कोणत्याही कुबड्या, दुसऱ्या कोणत्याही कर्मकांड, विधी, अंधश्रद्धा ला जवळ करायची गरजच नाही. त्या नामामध्ये एवढी ताकद आहे का ते परब्रह्म परमेश्वराने अव्यक्त स्वरूपी स्वीकारलं. व्यक्त झाल्यावर त्याच नामाचा अभिमान घेतला आणि तेच नाम भक्तांकरवी आपल्यापर्यंत परंपरेने आलेलं आहे. हे नाम ज्याला भेटलं त्याचा सारखा दुसरा भाग्यवान कोणीच नाही. परंतु त्या नामाची महती, त्या नामाची किंमत त्याला कळाली पाहिजे. नाम त्याच्याजवळ आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त करणारे आपण सारे आहोत. ज्याच्याकडे नाम आहे त्याला दुसरं काही करायचीच गरज नाही. नामाने सारं होतं हे देव सांगताय. आपण नाम असताना इकडं तिकडं ते मिळवण्यासाठी प्रयत्न का करतोय हे लक्षातच येत नाही. उठा पाठ, स्मरण करा, चिंतन करा, देवाला सांगा, देवाला बोला. जे बी अडचण आहे, जो बी प्रॉब्लेम आहे, देवाला तर सर्व माहीतच आहे. पण आपण बोलल्याशिवाय आपलं मन मोकळं होत नाही, मन हलकं होत नाही. सांगा देवाला. त्या उद्देशाने, त्या भावनेने देव नक्की सहाय्य करणार. कारण देवाने सांगितली ब्रह्मवाणी ती खोटी ठरत नाही. स्मरण करा, आपोआप आवडी निर्माण होईल. तोची व्हावा, तोची भेटावी, इच्छा निर्माण होईल, वासना निर्माण होईल. शास्त्र कळायला लागेल, समजायला लागेल, उमटायला लागेल. काय करावं, काय नाही करावं हा सेन्स आपोआप येईल. आणि हा येतो, हा अनुभव घ्या, ही अनुभूती घ्या, ही प्रचिती घ्या. आम्ही बोलतोय हा याची प्रचिती आहे, अनुभव आहे. आत्मविश्वास निर्माण होण्याचं कारण पहाटेचं स्मरण. पहाटेचं स्मरणाला अत्यंत महत्त्व आहे. कारण नाम तर दिलं स्मरण करण्यासाठी, परंतु नुसतं नाम देऊन स्मरण करण्यासाठी देव थांबलेले नाही आहे. ते नामस्मरण कसं करावं? नाम, लीळा, मूर्ती, चेष्टा, सिस्टम पण सांगितली ना. प्रत्येक गोष्टीची सिस्टम असते. कसं स्मरण करावं आणि कोणत्या वेळेत करावं हे बी देवाने सांगितलं. पश्चात पारी उठीचे तो सारस्वत काळ देवता हृदयाशी आहे. इथं देवता परमेश्वराने स्वतःसाठी शब्द वापरलेला आहे, देवतेसाठी नाही वापरला. तुमच्या हृदयात आम्ही येणार आहे. ज्या वेळेस आपल्या हृदयात परमेश्वर येणार आहे त्यावेळेस आपण डाराडूर झोपेल राहतो. येणार कसे? दरवाजे बंद असल्यानंतर कोणी घरात येतं का? आणि देव उठलेले असतात. देव काही झोपलेले असतात का? देव तर उठलेले जागेच आहे कायमचेच. जेव्हापासून प्रवृत्ती निर्माण झाली आहे जीवाला आनंद द्यायची तेव्हापासून देवाचं कार्य चालूच आहे. अगोदर कार्य चालूच होते, प्लॅनिंग हे ते सर्व. आणि आपण झोपलेलो आहे. ज्याला देव पाहिजे त्याला झोपच येत नाही, त्याची झोप उडालेली असते. आचार्यांना विचारलं रुद्रपूरवरून आल्यानंतर, गोविंदप्रभू बाबा, दादोस आणि आम्ही काय वाटतं? म्हणले सारखेच. शेजारी बाईसा होती, त्यांनी मग त्यांचं मड उकरलं आणि देवाने मग तिथं निरूपण केलं. युगधर्म, विद्यामार्ग, बरंचसं तत्त्वज्ञान सांगितल्यानंतर झोपायला लावलं. आणि सकाळी देवाने परत निरोप देऊन बोलवायला लावलं का ते कालचे ब्राह्मण त्यांना बोलून आणा. आचार्य आले आणि झोप लागली. काही त्रास तर नाही झाला डासांचा? आचार्य काय उत्तर देतात? झोपच नाही लागली. झोप उडाली का? काही त्रास झाला?
नाही, काल जे तुम्ही निरूपण केलं त्याचं चिंतन करत होतो. आम्ही काय समजत होतो, आमचा भ्रम काय होता आणि हे काय वास्तविक सत्य. आचार्यांची झोप उडाली म्हणून ते आचार्य झाले. आपली झोपच उडायला तयार नाही. आपण आता उदास बिंदास झालो. आता देवाचं नाम आहे आपल्याजवळ. अडीअडचणी आल्या तर व्यवस्था आहे स्थानावर जाऊन विडे व्हायची. त्याच्याही पुढचं थोडं मोठं जास्त संकट असेल तर मग खेटी घालायचे. त्याच्याही पुढं जास्त संकट असेल तर एखाद्या बाबांनी गंडे दोरे परत चालूच केलेले 108 विडे, पंचावतार उपार, पारायण, साऱ्या व्यवस्था आहे ना. त्याच्यामुळे आपण बिंदास झालोय आणि म्हणून आपण झोपतोय. पण जो झोपला तो संपला. झोप उडाली पाहिजे तर परमेश्वर भेटेल. आचार्यांची झोप उडाली आणि मग ते आचार्य देवाचे झाले. माईम भटांची झोप उडाली. माईम भटांचा व्यापार काय छोटा असेल का? परंतु 8 दिवस दररोज सकाळी यायचं, संध्याकाळी यायचं, चर्चा करायची, शास्त्र, प्रश्न, उत्तरं, हे ते सर्व क्लिअर केलं आणि मगच निघाले. देव म्हणतात महादाईसांना, जेव्हा ब्राह्मण होते चर्चा करायची तुम्ही असते तर तुम्हाला सुख झालं असतं. 2 देवाचं सन्निधान आणि दोन्ही देवाला अभिमान असे पूजनीय माईम भट. आणि त्यांच्या निमित्ताने आपल्यापर्यंत हे नामं आलेले. आपण म्हणतो ना नामात काय असतं, पण नामातच सारं काय असतं. सुरुवात तिथून असते, यंडही तिथंच असतं. कोणीही नवीन व्यक्ती आपल्याला भेटल्यानंतर आपण त्याला काय विचारतो, पहिलं तुमचं नाव काय, मग गाव येईल, मग काय ओळखी व्हायच्या होतील. गेल्यानंतर पहिलं नाव घेतं. आदरांजली वाहण्यासाठी नावच घेतलं जातं. त्या नावाने येतो, नावाने जात असतो माणूस. त्यांनी त्या नावाला बरोबर घेऊन काय कार्य केलं आहे, काय अस्तित्व निर्माण केलं आहे, कसा जगला आहे, यावरती त्या नावाची महिमा ठरत असते. नावात बरंच काही असतं. आणि ज्या परमेश्वराने अनंत ब्रह्मांडचा नायक, ज्या परमेश्वराने आपल्यासाठी हे विश्व निर्माण केलं, स्वतः अवतार घेतला, वाडीवाडी फिरला, जीवाच्या कल्याणासाठी, जीवाला मुक्ती करण्यासाठी, जीवाला आनंद देण्यासाठी जीवासारखा होऊन आला, देह धर्म जीव धर्म स्वीकारले, त्या परमेश्वराने आपल्याला नाम दिलं त्यांचं स्वतःचं. ॲड्रेस दिला, पत्ता दिला. आपल्याला कोणाकडे तरी जायचं असं, आता इथं कोणी फोन केलं आपण काय सांगतो, या दिगंबर घुगरे वस्ती विचारा. कोणी विचारलं, अरे सोपं आहे, असं असं जा, तसं जसं जा, आहे की नाही. कोणतं गाव, वाळवीर. कुठं जायचं असेल, पत्ता विचारायचा असेल तर आपण पहिले नाव विचारतो, मग गावाचं असेल, व्यक्तीचं असेल. आपल्याला परमेश्वराने पत्ता पण दिला आहे, नाव पण दिले, पण आपण कोणाला विचारतो का, हा पत्ता कुठे आहे, हे नाव कुठे आहे, सांगा कोणीतरी, जाईल मी त्यांच्याकडं. विचारतो का? नाही विचारत. आस नाही आहे. 4 दिवसापूर्वी माझा देहाचा मुलगा आणि आम्ही गप्पा मारत असतो आणि बाबा गुगल ही अशी सिस्टम आहे, असं ॲप आहे का कोणताही प्रश्न विचारा त्याचं उत्तर भेटेल. त्याला म्हणतात टाक प्रश्न. आज ह्या मिनिटाला स्वामी श्री चक्रर कुठं आहे, असं ॲपच नाही म्हटले. विज्ञान किती मोठं होऊ द्या, ते विज्ञान ना देवाला शोधू शकत, ना देवाला समजू शकत, ना देवाला कळू शकत, ना देवाचा पत्ता देऊ शकत, ना देवाचं नाम देऊ शकत. त्या विज्ञानाच्या पलीकडं परमेश्वराला तुम्हाला नेलं आहे का, त्या परमेश्वराने स्वतःचं नाम दिलं आहे, स्वतःचा पत्ता दिला आहे. तुम्हाला जायची गरजच नाही. आणि हे सारं दिलेलं असताना आपण भरकटतोय, आपण फिरतोय, आपण हिंडतोय, कोणाचा तरी कशाचा तरी आधार घेतोय का. सर्वात मोठा आधार तर देवाने नामाचा दिला, त्यांच्या
बोधाचा दिलाय, तो आधार सोडून आपण पळतोय. असं कोणतं ॲपच नाही, निर्माणच होणार नाही. टाक त्या ॲपवरती या कलियुगाचे परब्रह्म परमेश्वर कोण, ते ॲपसुद्धा सांगू शकत नाही, पण तुम्ही सांगू शकता. ते ॲप मोठं आहे, विज्ञान मोठं आहे का तुम्ही मोठे सांगा. तुमचा बोध मोठा आहे का ते विज्ञान मोठे सांगा. सायन्स मोठे आहे का तुम्ही मोठे सांगा. तुम्हाला विचारा कलियुगाचे परब्रह्म परमेश्वर अवतार कोण, तुम्ही निश्चयात्मक बुद्धीनं सांगू शकाल. स्वामी श्री चक्रधर 12व्या शतकात अवतार, कुठून आले, कुठं अवतार स्वीकारला, काय कार्य केलं, आणि तेच परमेश्वर कसे, याचे हजारो प्रमाण तुम्हाला देता येतील. त्या ॲपच्या पलीकडचं ॲप तुम्ही आहात. ते स्ट्रक्चर त्या परमेश्वराने, सिस्टम त्या परमेश्वराने आपल्याला बसवलेली आहे, परंतु त्या सिस्टमच्या चालवण्याची जी आयडिया आपल्याला असायला पाहिजे ती आपल्याकडे नाही आहे. देवाने तर दिलं आहे, म्हणून नामाला अत्यंत अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. धर्माच्या चाडा रायाची राणी का नाही आहे, वरी पडते आकाश धरी. राजा, त्या राजाच्या पलीकडं कोणाची शक्ती नसते. राजा बलवान असतो, शक्तिवान असतो, त्याच्याकडे सैन्य असतं, तो काही करू शकतो. आणि त्या राजाला सर्वात जास्त अभिमान असतो आपल्या राणीचा. आजवरच्या इतिहासात आपण पाठीमागे गेलो, सारे युद्ध झाले ते राण्यांमुळे झाले. मग रामायण घ्या, सीतामाता, महाभारत घ्या, द्रौपदी माता, आणि इतिहासातल्याही काही ठिकाणी जर गेले तर राण्यांमुळे झाले. कारण राजाची राणी ही अस्मिता असते, आणि तिच्यामुळं तो काही करायला तयार होतो. परंतु परमेश्वर काय म्हणतात, तिथंसुद्धा परमेश्वराने सिक्युरिटी दिलेली आहे. ती राणी जर धर्माच्या चाडा परमेश्वराच्यासाठी, धर्मासाठी जर निघाली तर राजासारखं संकट वरचेवर झेलं, त्याच्यापेक्षा संकटच नाही मोठं. आणि ती नामाची ताकद आहे. त्याच नामाने वेद होतो, नामाने बोध होतो. त्याच नामाने स्थिती होऊन नुसतं नाम उच्चारतात दादोसांनी, आचार्यांना स्थिती झाली आणि देवापर्यंत आले. कुठे स्वामी श्री चक्रधर? सिन्नरला आहे. चला, नुसतं नामाने वेद होतो का स्थानाने वेद होतो म्हटले? स्थानाने होतो की नाही? त्या ब्राह्मणाला वेद झाला. आणि आजही अनेक ठिकाणी स्थानापासून वेद होतो. हौशे गौशे नवशे स्थानाला जातात, आपल्या अडीअडचणी सांगतात, विडे वाहतात, नवसाला पावतात, आणि नंतर निष्ठा होऊन हळूहळू धर्माला लागतात. असे अनेक लोक आहे. तसे नामाने सुद्धा वेदल्या जाणारे लोक आहे. नामाने वेद. मग वेदुनी बोध येते का बोधुनी वेद येते? वेद नंतर बोध, अगोदर बोध नंतर वेद. ते नाम आपल्याकडे आहे, आणि ते नाम स्वामी श्री चक्रधरांनी परमेश्वराच्या प्राप्तीसाठी पूजनीय माईम भटांनी निमित्त करून आपल्यापर्यंत पोहोचवले. त्या नामाचा महिमा आपण शब्दात वर्णन करू शकत, आणि त्याची प्रचिती प्रत्येकाला येतच असते. भीती वाटली नाम, अडचण आली नाम, संकट आलं नाम, काही करायचंय नाम, काही प्राप्ती करायचंय नाम. सारं काही नामाने जर होतंय तर तुम्हाला बाकीचं काही करायचीच गरज नाही आहे. परंतु तुझं आहे तुझ्यापाशी आणि तू वाट चुकलाशी असं झालं आहे. आपल्याजवळ आपल्याला देवाने काय दिलं आहे? सर्वात मोठी शक्ती, सर्वात मोठं शस्त्र, सर्वात मोठं नामाची ताकद, आणि आपण मात्र बाकीचं करतोय. परंतु त्या नामाचा स्वीकार कोणाचा होईल? जो सन्निधानात आहे, सन्निधानातलं दास्य आहे. दास्य म्हणजे नामस्मरण करणं, हे बी एक दास्यच आहे. सन्निधानातल्या व्यक्तीचं दास्य ते परमेश्वरापर्यंत पोचतंय. आता मी बोलतोय, परंतु तुमच्यापर्यंत पोचतच नसेल आवाज, तर बोलण्याला काय अर्थ आहे का? मी बोलतोय पण तुम्हाला समजतच नसेल तर बोलण्याला काय अर्थ आहे का? आपण नामस्मरण करतोय पण त्या परमेश्वरापर्यंत पोचत नसेल तर त्या नामस्मरणाला काय अर्थ आहे का? नुसत्याच गाठी ओढितोय.
गप्पाय मारतोय, काय चाललं, इकडून जा तिकडून जा तिकडून जा इकडून, गाठी चालू राहते. कधीतरी त्या परमेश्वराला आठवण्याची सवय आपल्याला लागली पाहिजे. चांगदेव नावाचा मुलगा असतो छोटा, त्याची आई आजारी पडते, त्याला जावं लागतंय. देव म्हणतात, बाळा मला विसरशील? म्हणे कसं काय विसरेल? नाही, स्मरण करत जा, आठवत जा मला. 10-15 वेळा आठवत जा दिवसभरातून. नाही 5-10 वेळा, नाही 5-10 वेळा, 1-2 वेळा, नाहीच 1-2 वेळा, एकदा तरी आठव. आठवायला लावलेलं. आपल्याला एखाद्याची आठवण आली का कसं लगेच गदगदून होतं. ती आठवण देवाला अपेक्षित आहे. देवाने आठवण करायला लावली. आपल्याला आठवत नाही. आपल्याला ठेच लागली का आठवतं, अडचण आली का आठवतं, संकट आली का आठवतं. आपण म्हणतो ना सारे देवच आठवले, म्हणजे काय, संकटच एवढं मोठं होतं. देवाला आठवा, त्या संकटांना तुम्ही आठवाल, परंतु त्या नामाचा महिमा आपल्याला माहीत नाही. नाहीच दिवसभरात करत, शेवटचं नाम तर निरंतर करायला लावले. नाहीच निरंतर करता आलं तर म्हणजे 3 वेळा तरी कर. खाताना, बसताना, झोपताना तिथंच विसरतो, कारण तोच मोह आहे सर्वात मोठा. भूक लागली का आपल्या समोर आलेला पदार्थ कधी मी खाईल, पोटात जाईल, आणि 1-2 घास खाल्ले का मग आठवण येते, देवाचं आठवण करायचं विसरलो, राहिले आपले. 3 वेळा थकून आलो, बसल्यानंतर देवाची आठवण, किंवा झोपल्यानंतर देवाची आठवण. झोपल्यानंतर आपल्याला एवढी झोप येते का तसे काही दिवसभर यांनी एवढं काम केलेलं आहे 50 लोकांचं, आणि कधी झोपलेलाच नव्हता. झोप अशी असली पाहिजे का थोडं चुकलं झालं तरी तो खाडकन उठला पाहिजे. तो महानुभव असतो. धाराडूर झोपणारा कधी महानुभव नसतो, तो होऊ शकत नाही. त्याला तर झोपच आली नाही पाहिजे, कारण झोप उडाली पाहिजे त्याची. पण आपली झोप उडत नाही, आपल्याला झोपा जास्त लागतात. देवाने सांगितलं झोपताना तरी स्मरण करा. आपण गप्पा मारता मारता झोपतो, सकाळी उठल्यानंतर गप्पा मारायला सुरुवात करतो. देव म्हणतात स्मरण करता करता झोपले, सकाळी उठल्यानंतर स्मरण केलं, आठवलं तर पूर्ण झोपसुद्धा लेखी लावणार. बघा देवाचं दयाळू माळू कृपाळू, पण पूर्ण वेळ आम्ही लेखी लावणार म्हटले. अशा त्या नामाचं महत्त्व आहे. ते नाम, त्याचा अर्थ आपण शब्दाशा अनेक वेळा ऐकलेला आहे. द्वापारी श्रीकृष्ण, द्वापार युगातले श्रीकृष्ण महाराज, त्यांना आपल्याला शरण जायचं आहे. आता ते शरण जाणं एवढं सोपं आहे का? शरण जाणं म्हणजे काय हे आपल्याला कळालं पाहिजे. आणि आपल्या ह्या शास्त्राचं वैशिष्ट्य आहे, आपण पंचकृष्णाचं भजन पूजन करतो, पंचकृष्णाचे नामं घेतो. पंचश्री चक्रधर का नाही म्हटले? पंचश्री दत्तात्रय प्रभू का नाही म्हटले? पंचकृष्णच का म्हटले? कृष्ण या नामातच जादू आहे, ते आकर्षण आहे वेगळ्या पद्धतीचं. कृष्ण नाव घेताच आपल्याला थोडंसं आल्हाद वाटते, आणि स्वामी श्री चक्रधरांचं नाव घेताच आपल्या हृदयामध्ये सत्व उतरतं. पण ते उतरलं पाहिजे, तशा पद्धतीनं ते घेतलं पाहिजे, तशा पद्धतीनं आपली आर्तता असली पाहिजे. आपले 20-20 वर्ष गेले धर्मामध्ये, आपल्याला नीट आरती म्हणता येत नाही. घरी काय करतो हे आपल्या लक्षातच येत नाही. आरती आटी नाही, पाठ नाही, त्याचं काय कशी स्वर वगैरे राहतं ते माहीत नाही. 20 वर्ष का 40 वर्ष आपण घरी काय करतो इकडं आल्यावर कळतं. ती आवड असेल ना तर आपण सवड काढतो, आणि सवड काढून मग ते अळवण्याचा प्रयत्न करतो. ते नाम आपल्याला भेटलेलं आहे. ते नाम इतकं सोपं नका समजू. त्या नामाची महिमा जर तुम्हाला कळाली तर तुम्हाला काहीच करायची गरज नाही आहे, कुठंच जायची गरज नाही आहे. त्या नाम अशी कोणतीच शक्ती नाही, अशी कोणतीच अडचण आहे, असं कोणतंच संकट नाही आहे का ते दूर करू शकत नाही. असं ते नामाची ताकद आहे. आणि ते परब्रह्म परमेश्वर अनंत ब्रह्मांडांचे नायक त्या परमेश्वराचे नाम आहे. आणि ते आपल्याला कोणी आयऱ्या गायऱ्याने दिलं आहे का?
कुणीतरी बगलीतून काढले का, खिशातून काढले का? नाही, प्रत्यक्ष परमेश्वराने इथं येऊन आपल्याला दिले ते. ज्या परमेश्वराचं नाम आहे ते त्या परमेश्वराकडूनच आपल्याला भेटलं आहे. हे अधिक वैशिष्ट्य, वेगळं वैशिष्ट्य. बोध आणि बोधशक्ती परमेश्वराकडून. एखाद्या व्यक्तीला तुम्ही समजावलं, थोडं निरूपण केलं, तो लगेच म्हणतो चला मला उपदेश घ्यायचा, नामं घ्यायचे. मग तुम्ही बोध दिला का त्याला? तुम्ही समजावलं का? तुम्ही कळवलं का? नाही. तिकडून त्याची ती लाईन होती म्हणून त्याला ते कळालं. बोध परमेश्वराकडून आला. मग कोणाच्या तरी भिक्षुकांच्या समोर नेल्यानंतर ते साधू संत त्या परमेश्वराचं नाम देतात. म्हणजे ती प्रेरणा परमेश्वराची असते. म्हणून परमेश्वराकडूनच बोध, परमेश्वराकडूनच नाम. कोणाला तरी निमित्त करून परमेश्वर बोली जेल, उद्धरी जेल. म्हणून अखंड परमेश्वराचे कार्य चालू आहे ना. आपल्यालाही नाम भेटलं आहे, बोध भेटला आहे, तो प्रत्यक्ष परमेश्वराकडून भेटला आहे. आता तो किती सांभाळायचा, किती वाढवायचा, किती दावडायचा आणि आपल्या आयुष्याचं भलं करायचं का नरकात न्यायचं हे मात्र स्वातंत्र्य आपली आहे. म्हणून नामाचं महत्त्व अत्यंत मोठं आहे. पूजनीय माईम भटांना निमित्त करून पूर्वीमध्ये परमेश्वराने सांगितलं ते दास्यमोचक, तर ते दास्य कोणाचं करावं? म्हणून पुढे पंचकृष्णाचे नाम स्वामी श्री चक्रधरांनी माईम भटांना सांगितले. अप्रत्यक्षरित्या आपल्याला सांगितले. जैसे द्वापारी श्रीकृष्ण चक्रवर्ती. काहींचे नाम व्यवस्थित पाठ नसतात. द्वापाराला दुपारी म्हणतात, तापारी म्हणतात, काही म्हणतात. जे जसं आहे तसं नाम. एखाद्याला खंडेराव नाव राहतं ना, आपण पांडुरंग म्हटलं तर तो म्हणतो मी खंडेराव आहे, पांडुरंग नाही आहे, म्हणतो का नाही? किंवा काही चुकीचं न उच्चार केला तरी तो लगेच सुधारवून देतो आपल्याला. परमेश्वराचं नाम घ्यायचं आहे. ते नाम उच्चारताच आपल्या हृदयामध्ये सत्व आलं पाहिजे. ते नाम कोणाचं आहे? ते नाम उच्चारताच आपण स्वस्थ चित्त झालं पाहिजे. ते नाम घ्यायला सुरुवात केल्यानंतरच आपली बुद्धी स्थिर झाली पाहिजे. आपण अस्थिर होतो का? तर अस्थिरतेतूनच आपण सुरुवात करतो. ज्या मिनिटाला गाठी हातात आली आणि नामस्मरण करायला लागले त्या मिनिटाला दुसऱ्यांचे कानावरती पडणारे आवाज आपल्याला बंद झाले पाहिजे. गोगाट लक्षात आला नाही पाहिजे. एवढ्या गर्दीत आपण एकटे बसलेलो आहे याची जाणीव झाली पाहिजे. तेव्हा तुम्ही परमेश्वराचं नाम घेताय किंवा परमेश्वराला आठवताय असं होईल. अन्यथा आपण तर डिस्टर्बच असतो. असे डिस्टर्बच कायमचे डिस्टर्ब. ते नाम घेताच आपल्या हृदयामध्ये एक वेगळे लाईट चमकली पाहिजे, एक सत्व उतरलं पाहिजे. हे लक्षात घ्या. आणि तो अनुभव, ती प्रचिती आली आहे का बघा. दैसे द्वापारी श्रीकृष्ण चक्रवर्ती आहे की नाही. श्री म्हणजे मायापूर. श्री या शब्दाला मायापूर म्हटलं गेलेलं आहे. कारण परमेश्वर मायापूरधारी होते, आहे की नाही. परमेश्वर येतात पण मायापुराच्या निमित्ताने, मायापुराच्या कडून. मायापूर मायेचं फक्त परमेश्वरासाठी निर्माण केलेलं शरीर. ते श्री म्हणजे मायापूर अथवा श्री म्हणजे लक्ष्मी अलंकृत. म्हणून आपल्या इकडं लग्न झालेल्या व्यक्तीला काय करतात? श्री नाव लावतात. त्यांनी तसं काय मोठा तीर मारेल राहतो. आणि लग्न नाही झालं का त्याला काय म्हणतात? कुमार, कुमारी. हे गौड बंगाल मला कधी कळलंच नाही का ज्या देवाला श्री म्हणून आपण उच्चारतो आणि हा लग्न करून नरकात जाणार आहे त्याला श्री लावायचं. हे काय प्रकार आहे? परंतु हे कधीतरी काहीतरी वेगळं पण दिसावं, समजावं आणि हे याच्यात दडलेलं आहे. श्री म्हणजे काय? लक्ष्मी अलंकृत. आपल्या धर्मामध्ये स्त्रीला अनन्यसाधारण असं महत्त्व दिलेलं आहे. देवाने सांगितलं आहे तुम्ही जीवन हे काय जीवले आहे. त्या स्त्रियांचा अभिमान घेऊन सारंग पंडितासारख्या ब्राह्मणाला शिक्षा केली. एवढा स्त्रियांचा अभिमान परमेश्वराला. सारंग पंडित काही सर्वसाधारण ब्राह्मण नव्हते. शिक्षा केली कड ह्या स्त्रियांचा. आणि स्त्रीला अनन्यसाधारण असं आपल्या संस्कृतीमध्ये, धर्मामध्ये महत्त्व दिलेलं आहे. आणि म्हणून तिला बऱ्याच पूर्वी
नवीन सून लग्न करून आली का तिचं नाम बदलायची प्रवृत्ती होती आणि बऱ्याचशा पूर्वीच्या बायांचं नाव लक्ष्मी. हिच्या निमित्ताने तरी घरात लक्ष्मी येईल व नंतर काय व्हायचं ते होऊ द्या. ती कशी निघल काय निघल त्याच्यावर त्या साऱ्या गोष्टी. पण पूर्वीच्या बाया चांगल्या निघायच्या, कष्ट करायचे, आपलं काम भलं आपण भलं. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं म्हणून शून्यातून विश्व निर्माण केलं. आता सासवायला एवढं टेन्शन राहतं की येणारी सून कशी राहिलात. तिच्यासाठी नवस केला देवा चांगली सून भेटू दे रे. विडे त्याच्यासाठी सुद्धा वाहणारी लोक आहे. पूर्वी असं होतं सुनायला टेन्शन होतं का सासू कशी व्हायची. मला आठवतं लहानपणी मुलगा कसा आहे मुलगी कशी याची चौकशी कधीच होत नव्हती. सासूचा स्वभाव कसा आहे, सासू कशी आहे, चांगली आहे का, तिचं माहेर कुठलं आहे काय कुठलं आहे, सासूचा सातबारा काढला जायचा आणि मग मुलगी द्यायची का नाही ठरवायचं. आता उलटं झालं आहे. स्त्रियांना अनन्यसाधारण असं संस्कृतीत आपल्याला महत्त्व दिल्यामुळं मग पुरुषांचं लग्न झाल्यानंतर स्त्री हा शब्द लावायला सुरुवात केली असावी. त्या स्त्रीमुळं त्याला त्याच्यामध्ये पूर्णत्व आलं. ज्याचं लग्न नाही झालं त्याच्या पुढं स्त्री लावत नाही. लग्न झाल्यानंतर स्त्री हा शब्द लावला जातो, आहे की नाही. स्त्री म्हणजे लक्ष्मी अलंकृत. कृष्ण म्हणजे श्यामवर्ण. कृष्ण हा कलर आहे ना, कृष्णवर्णी आपण म्हणतो ना. श्यामवर्ण खूप गोरा नाही, खूप काळा नाही, सावळा, गहू, आहे की नाही, गव्हाळ वर्ण, श्यामवर्ण. अथवा कृष्ण म्हणजे ज्ञानाशी वाचक. ज्ञानाशी वाचक, ज्ञानवाचक. कृषी धातू विलेखने. कृ म्हणजे कृषी, शेती. शेती तयार करायची. शेतकरी काय करतो, नांगरतो, वखरतो, त्यातली घाण काढतो, जमीन कशी स्वच्छ सुपीक बनवतो आणि मग पेरणी करून त्यातून सोनं उगवतो, आहे की नाही. तसा हा कृषी करणारा परमेश्वर. या जीवाचा तणल्या वावराचा दृष्टांत. या जीवावरती प्रक्रिया करतात, अयोग्य जीवाला योग्य करतात, त्याच्यातले दोष काढतात, त्याला तत्त्वज्ञान ची ओळख करून देतात, परमेश्वराची ओळख करून देतात, त्याच्यावरती प्रक्रिया करायला लावतात, त्याच्यामध्ये योग्यता निर्माण करून परमेश्वराला प्राप्तीला नेतात. हा जीव निरानंद आहे, अनादि अविद्युक्त आहे, अनंत दोष आहे, मतित्रय आहे. अशा जीवाला आनंद घेऊन आनंदाला न्यायचं, मुक्तीला न्यायचं हे सर्वात मोठं आव्हान आहे. पण त्या देवापुढं कसले आव्हान आहे, आपल्यासाठी आपणच आव्हान आहे. कारण आपण निरानंद आहे आणि आनंद मिळवायला निघालो आहे. आपलं मूळ स्ट्रक्चर जर बघितलं तर परमेश्वराला प्राप्त करणं एवढं सोपं नाही. परमेश्वराकडून परमेश्वरच प्राप्तीला नेत असतो. हे मिशन परमेश्वराचं आहे आणि पूर्ण करणार परमेश्वरच. आपल्याला त्याच्यात फक्त सहभाग घ्यायचा आहे. तो सहभागसुद्धा आपल्याच्याने होत नाही. आपल्याला फक्त बरोबर राहायचं आहे ते सुद्धा होत नाही. परमेश्वर काय म्हणतात, तू उभा ठाकल्याशीची पुरे, सिद्धी ते येथूनच निघेल. आपल्याला उभं पण राहता येत नाही. मी देव मिळवायला निघेल, मी देव करायला निघेल, मी त्याग करायला निघेल, मी अनुसरेल अशी म्हणायची सुद्धा ताकद आपल्या निर्माण होत नाही. आपल्याला वाटतं घरच्याला विचारावं लागतं का काय, विचारलं नाही म्हटले तर घरच्यांचा लय जीव आहे आपल्यावर, घरच्यांचा काही जीव नसतो. जीव स्वार्थी आहे. हे गेले म्हणजे मग घराला कोण सांभाळील, मला कुठं दाव्याला जायचं, लग्नाला जायचं, जोडीला कोण राहील, आहे की नाही. नाताला नातीला शाळेत कोण नेऊन घालील, कोण आणील, लाईटी कोण बंद करील, फॅन कोण चालू करील. म्हाताऱ्याचं एवढंच कामं राहते. लाईट चालू दिसली का तो लगेच जाताना लाईट बंद करतं. काय पोरांना कळतच नाही लाईटी बंद करायचं, किती लाईट बिल येतं तसं का हा भरणार, ते भरणार आहे त्यांच्या पोरांना, तू काय टेन्शन घेत. फॅन चालू असला का बंद करतील, बंद असला का चालू करतील. याच्यावरून सुद्धा वाद. या साऱ्या गमती जमती नाही आहे, हे अनुभव आहे. हे आम्ही कुठे गेलो का सर्वात पहिली सून काय तक्रार करती, यांनी देवदेव करावं, यांचं काय राहिले, गुपचूप बसणारच नाही बाबा. हे स्मरण करता करता उठतील, फॅनच चालू करतील, फॅनच बंद करतील, लाईटच बंद करतील, पोरांवरच ओरडतील. यांना आम्ही म्हणतो तुमचं काही राहिलं नाही, तुम्ही जा,
तर ते म्हणते असं कसं काय तुझ्या हातात ताबून सोडून देऊन जाऊ आम्ही, मग करशील मजा. म्हणजे हिला मजा करता येईल म्हणून आपल्याला देव नाही भेटला तरी चालत. अशी ही प्रवृत्ती आहे जीवाची. परमेश्वर काय करणार आहे तो अनुभवात असेल ना. आईचं काय राहिलं आणि बाबाचं काय राहिलं नाही, का बरं सोडून देते नाही. पण मग हे सारं जाईल कोणाला, त्याच्यापेक्षा जाणे नको म्हणून तो असतो. कृषी धातू विलक्षण आहे की नाही. शेतकरी कसा करतो तसं परमेश्वर आपल्या जीवनामध्ये शेती करून अस्वच्छ जीवन आपलं घाणेरडं जीवन स्वच्छ करतात. निरानंद जीवाला आनंद त्याच्या योग्यतेचं करतात. एवढा खालचा जीव त्याला परमेश्वराच्या बरोबरीचं करतात. म्हणून नांगरणे या वाचक, नांगर भूमीवर चालवल्याने भूमीमध्ये असलेले गवत काड्याचा दोष काढून ती भूमी कशी सुपीक केल्या जाते, शुद्ध केल्या जाते, तसं कृष्णरूपी नांगर आत्मरूपी भूमीवर चालवल्याने अविद्याचा दोष, जो अविद्यादी दोष आहे ते नासून आत्म्याला शुद्ध करतो. चक्र, ज्ञानचक्र, शक्तिचक्र त्याला धरणारा आणि ते आपल्या जीवनावरती चालवणारा आणि मुक्तीला नेणारा ते श्रीकृष्ण महाराज. शब्दाशी अलंकृत अशी भाषेमध्ये आपल्याला ती ओळख साहित्यकारांनी करून दिलेली आहे. अलग लक्षात. गोसावे यांचे गो म्हणजे सर्व इंद्रिय, गो म्हणजे सारं जग, त्यांचा मालक, साऱ्या सृष्टीचा मालक, अनंत ब्रह्मांडांचा नायक, त्याला मी शरण आलेलो आहे, त्याला मी त्याच्या चरणी शरण आलेलो आहे. मला स्वीकारा, मला जवळ करा, ही आपली प्रार्थना, ही आपली भावना असेल. आणि त्या परमेश्वराला आपण काय समजतोय याच्यावरून जर तुम्हाला त्या परमेश्वराची ओळख झाली तर तुम्हाला मात्र तुमच्या मनातला जे भय आहे अष्टस्वभावातलं ते भय निघून गेलं पाहिजे. भय ही निर्भयतेकडे नेणारी प्रक्रिया म्हणजे परमेश्वराचं स्मरण, चिंतन, धार्मिकता, धर्म. आपण अधिक भयग्रस्त झालो आहे. धर्मात असून भयग्रस्त लोकांची काही कमतरता नाही आहे, म्हणून तर दुकानदाऱ्या जोरात चालू आहे. दुकानदाऱ्या कशामुळे? भय, भयाचा बिझनेस आहे. मग मी सांगत राहतो, तुम्ही जितके जास्त घाबरले तितके जास्त तुम्ही पैसे देणार. कुठं कुठं पोलिसांनी पकडलं आणि तुम्ही घाबरले का मग पोलीस म्हणतो आलं गिऱ्हाईक. डॉक्टरकडे गेले, तुम्ही घाबरले का डॉक्टर म्हणतो आलं गिऱ्हाईक. डॉक्टरला तुम्ही फक्त म्हणायचं, डॉक्टर हायगई करू नका, पैसे किती लागू द्या पण माणूस जागला पाहिजे, तो अगोदरच मरेल राहतो. पैसे निघणार तुमचे. आणि तिसरा आहे कोण? भोंदू. मग तो भगत असेल, साधू असेल, तो भोंदू. तुम्ही घाबरले का त्याचा बिझनेस जोरात चालणार. आणि धर्म या भयाकडून निर्भयतेकडे नेणारा प्रवास आहे, लक्षात घ्या. ज्याच्याकडे नाम आहे त्याच्याकडे सर्वात मोठी सिक्युरिटी आहे. त्याला घाबरण्याचं आणि भयग्रस्त राहण्याचं काही कारण नाही. आणि जो साधक आहे, जो देवाचा आहे, देव म्हणतात तुम्ही असं वागावं, असं राहावं, असं बोलावं का तुमच्यामुळं दुसऱ्याला भीती वाटली नाही पाहिजे. एक आश्वासक, एक विश्वासक अशी व्यक्तिमत्व आपलं असेल तर आपण मान व्हावं. आणि देवाने आपल्याला सावध केलंय, ज्या व्यक्तीमुळे आपल्याला भीती वाटते, ज्या जागेमध्ये आपल्याला भीती वाटते, त्या जागेचा, त्या व्यक्तीचा असंग करा. त्याला जवळ उभं करू नका आणि आपणही त्याच्या जवळ उभं राहू नका. पण तुम्ही भयग्रस्त असेल तर अशांच्या जवळ जाल, कर्मकांड कराल, विकल्प कराल आणि अनंत जन्मानंतर, आनंद सृष्टीनंतर मिळालेला जो बोध आहे तो जर घालवला आणि या सृष्टीत परत परमेश्वर आपलं तोंड पाहणार नाही, सृष्टी शून्य होईल. ही बोधाची संधी आपल्याला मग पुढच्या सृष्टीत, एका सृष्टीत एका जीवाला एकदाच संधी. आणि सृष्टी अति दीर्घ, ती काय विशिष्ट काळाची, विशिष्ट वेळेची, अति दीर्घ. म्हणून जे आपल्याला भेटलंय ते टिकवण्याची जास्तीत जास्त ताकद आपण लावली पाहिजे.
आपण एखाद्याला म्हणतो ना, अरे तुझं भाग्य आहे, तुला हे भेटलं आहे, आता तू काही करते टिकव, अन्यथा हातातून गेलं तर परत ही संधी तुला पुन्हा पुन्हा भेटणार नाही. तशी आपल्याला परमेश्वराचं जे नाम भेटलं आहे ती संधी पुन्हा पुन्हा भेटत नसते. ते टिकवण्याची आटोकाट आपण प्रयत्न केला पाहिजे. तो बोध वाढवण्याचा आटोकाट आपला प्रयत्न केला पाहिजे. परंतु ते आपलं न समजल्यामुळं आपण फक्त सांसारिक सुख, भौतिक सुख हे मिळवण्यासाठी त्याचा कसा वापर करता येईल हेच पाहतो आपण. इतके इतके भारी भारी प्रश्न मला येत राहतात. छोट्या छोट्या गोष्टीसाठी धर्माला आपण कसं वापरतो, नामाला कसं वापरतो, स्थानाला कसं वापरतो, साधू संतांना कसं वापरतो, याचे माझ्याकडे कितीतरी किस्से, कितीतरी अनुभव आहे. कळतच नाही तुमच्याजवळ आहे काय आणि तुम्ही मागताय काय. परमेश्वराने बोध देताच तुम्हाला राजा करून टाकले, राजपुत्र करून टाकले, आणि हे भिकाऱ्यासारखं भीक मागताय. तुम्ही राजपुत्र किंग. राजपुत्र म्हणजे काय? सारी श्रीमंती देवाने तुम्हाला देऊन टाकली आणि तुम्ही मागताय काय? देवाला द्यायचंय काय, तुम्ही मागताय काय? हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून हे नामाची जी महिमा आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि त्या नामाची ओळख आपल्याला कळली पाहिजे. हे शब्दशः अर्थ आहे. दैसे सह्याद्रीशी दत्तात्रय प्रभू. आता सह्याद्री पर्वताचं नाव, आता ह्या चाची नामामध्ये द्वापारी हे शब्द फक्त पहिल्याच नामाला युगाच्या अनुषंगाने आलेला आहे. बाकी चारी हे स्थानवाचक नावं आलेले आहे. अलग लक्षात. याचं कारण काय? की युगा व्यतिरिक्त जो अवतार आहे, कलियुगा व्यतिरिक्त, तो श्रीकृष्ण महाराज म्हणून त्या द्वापार युगात. आणि बाकी चतुर्युगी अवतार म्हणतात तर प्रभू अवतार कलियुगात आहे. चक्रपाणी प्रभू बाबा, गोविंद प्रभू बाबा, स्वामी श्री चक्रधर कलियुगाचेच अवतार आहे म्हणून स्थानवाचक. हे लक्षात घ्या. इथं काय युग आलं नाही, ते कलियुगीचे अवतार कलियुगाच्याच भक्तांना आता सांगतोय. दत्तप्रभू कलियुगी अवतार आहे चतुर्युगी म्हणून स्थानवाचक सांगताय. हे लक्षात घ्यायचं आहे. दत्त म्हणजे दाता, दान दिल्या गेलेले. आता ती आख्यायिका आपल्याला माहिती आहे. दत्तप्रभूंच्या आईचं नाव काय? सती अनुसया माता. आता हे दत्तप्रभूच्या संदर्भात अनेक कथा पुराणामध्ये आहे. आत्रेय म्हणजे आत्री ऋषीपासून जन्मलेले. प्रभू म्हणजे प्रकर्षण भूसत्ता नाम येव मालक असे दत्तप्रभू. आता दत्तप्रभू साऱ्या समाजाला तीनमुखी म्हणून ज्ञात आहे आणि त्या तीनमुखी दत्तप्रभूंचीच भक्ती हे लोक करतात. परंतु देवानी सिद्धांतात जे सांगितलं आहे ते सिद्धांत आपण समजून घेतलं पाहिजे. का देव म्हणतात सृष्टीमध्ये परमेश्वर अवतरती. सृष्टीमध्ये परमेश्वर अवतरतात. कोणासाठी? जीवासाठी. म्हणून जीवासारखे होऊन येतात. जीव धर्म दे धर्म स्वीकारतात. मनुष्यधार्य होती म्हणून आपल्यासारखे 2 कान, 2 डोळे, 2 हात. मला जरी एक बोट जास्त असतं ना तरी तुम्ही माझं नामकरण करून टाकलं असतं 11 बोटे बाबा. म्हणतीची गरजच नाही, तीच म्हणती. एक बोट आपण स्वीकारत नाही, समाज 3-3 मुंडकं स्वीकारतो. किती मोठं अज्ञान आहे. आणि त्या एवढ्या मोठ्या अज्ञानातून तुम्ही बाहेर पडले, तुम्ही किती वाटे भाग्यवान आहे. लक्षात घ्या. ती आख्यायिका तुम्हाला माहिती आहे पुराणातली. ब्रह्मा विष्णू महेश त्यांच्या बायकांना जल्लोष निर्माण होतो. सती अनुसया मातेच्या संदर्भात ते हट्ट धरतात. मग ते नवरे भिक्षा करायला येतात, साधूचा वेश घेतात. ती दत्तप्रभूंच्या अगोदरच भक्त आहे. दत्तप्रभूंचा अगोदरच अवतार सुरू आहे तिथं. हे तिघं आल्याच्या अगोदरच हे लक्षात घ्या. आणि त्यानंतर ही तिघं आल्यानंतर गारगोटीचा भात करून द्या म्हणतात. आता तिला प्रश्न पडतो आणि तिच्या हे लक्षात येतं की ज्या अर्थी आलेले हे कोणीतरी वेगळे, कोणीतरी सामर्थ्यवान पुरुष असावेत. हे काही कोणी आयरे गैरे नाही आहे. पण माझा देव समर्थ आहे. जे बी आहे ते प्रोसेस करायला टाकल्यानंतर दत्तप्रभूचं स्मरण करता करता दत्तप्रभू तिथं आहेच. जाताय, स्पर्श करताय, गारगोटीचा भात होतो.
ती आल्यानंतर पाहत आहे भात तर झालं, आता करायचं काय? कारण उद्देश काय आहे? त्या उद्देशाला प्राप्त करायचं आहे स्त्रीहट्ट. हा स्त्रीहट्ट सर्वात मोठा. या स्त्रीहट्टाच्या पलीकडे जाऊन जेव्हा तुम्ही दैवाचा धर्माचा विचार कराल तेव्हा देव भेटेल. स्त्रीहट्ट आणि बालहट्ट अत्यंत अवघड विषय. तो चांगल्या चांगल्यांना पुरा करता येत नाही. त्या स्त्रीहट्टापायी यांना काय केलं आहे? हे याचक म्हणून आलेले सती अनुसूया मातेकडे. भात झालेला पाहिलं म्हणजे नग्न होऊन वाढ. आता कोणता मुलगा आहे आपल्या आईला सांगेल नग्न होऊन वाढ? आली का पंचायत? दत्तप्रभू तिथं आहेच अगोदर डोक्यावर हात ठेवले, 3ही बालकं झाले. हे एक बालक अगोदर दत्तप्रभून, हे 3 असे 4 बालकं झाले. आता तिथं 2 दिवस झाले, 4 दिवस झाले, यांच्या बायका वाजताय वाटपात, आमचे नवरे येतील, आमचे नवरे येतील. काही येत नाही. गेल्यानंतर लक्षात येतं, प्रायचित्त घेतलं जातं आणि मग आता न्या तुमचे तुमचे नवरे. आता बालकं सारे सारखेच दिसतात, ओळखणार कसे? आणि म्हटले द्या बाबा आमचे नवरे आता तुम्हीच द्या. म्हणून सती अनुसूया मातेने त्यांना त्यांचे नवरे दिले, म्हणजे दत्तकच दिले ना. हे त्यांचे झाले होते. ते बालकं झाले म्हटल्यानंतर 3-4 दिवस त्या मातेने सारं संगोपन केलं, म्हणजे ते त्यांची मुलं झाले. इथं पुतना मावशी मारायला आली तरी देवाने यशोदेचं फळ देऊन टाकलं. हे परमेश्वराचं आहे आणि ती परमेश्वराची भक्त आहे म्हटल्यानंतर म्हणून ते दत्त नाव पडलं. परंतु ते 3 एकत्र आले आणि मग दत्त झाले. हे असं कोणत्याही पुस्तकात नाही, पुराणात नाही. मी अनेक ठिकाणी गेलो, आम्हाला दाखवा, आम्ही बी ते करू. इथपर्यंतच आख्यायिका आहे, त्याच्या पुढं काहीच नाही. किती समाज अन्यथा ज्ञानात आहे, भ्रमात आहे. त्या भ्रमातून आपण बाहेर पडलेलो आहे. म्हणून दत्तप्रभूंच्या संदर्भात आता आपण नामाचा फक्त माहिती घेतोय आणि पुढच्या सत्रामध्ये आपण पुढे जाऊ. कारण किरणदादांनी सकाळी सूचना मांडली, जास्त वेळ घेऊ नका, आमची कॅपॅसिटी नाही आहे ऐकायची बसायची. तास सव्वा तास, सकाळी 1.5 तास झाला होता. आपल्याला कॅपॅसिटी वाढवावं लागेल. बाकीच्या कॅपॅसिटीचा विचार करतो का आपण? बसल्यानंतर तिकडं कॅपॅसिटी नाही. सकाळीच तुम्ही सांगितलं ना आवडीची भाजी असल्यावर तो विचारत नाही. मग दररोजचे 2 खातो, इथं 3ही खाऊन 4ही खाऊन जातो. कुठली कॅपॅसिटी कमी करायची, कुठली कॅपॅसिटी वाढवायची, हे धर्माचं लक्षण. पिशवी जेवढी होय तेवढी वाढते, जेवढी कमी केली तेवढी कमी होते. जशी बैठक जशी वाढते तेवढी वाढते. आपण स्वतःला विसरलो पाहिजे, मग आपल्याला त्रास होत नाही. आपण विसरत नाही म्हणून त्रास होतो. आपण आपल्यातून बाहेर पडत नाही म्हणून त्रास होतो. ती आवडी, तो वेद, ते वेच, ती एकाग्रता जर आपण स्वीकारली, मात्र मग आपल्या पायाकडे आपलं लक्ष जात नाही, कमरेकडे आपलं लक्ष जात नाही. बाबा तुम्हाला काय लागत, तुम्ही मस्त तक्के लावून बसले ना, मग काय आम्हाला द्या तक्के, आम्ही बसू. हां कोण? हां तक्के लावल्यावर बसू नाही शकत. तक्के लावल्यावर तुम्ही झोपाल. अरे मस्त आहे, झोपा, काय हरकत नाही. सत्र आपले होत राहणार आहे. खूप घाई करून खूप लोड देऊन उपयोग नाही. तरी मॅडम आज आल्या आपल्या पुण्याच्या, दोन्ही जोडी आले. सर्वांचं टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करा. ते मला म्हटले ते बाबा तुम्ही लय लोड घेता, आम्ही लोडच घेत नाही. देवाने किती लोड घेतला आहे, आपण मात्र लोड घेत नाही म्हणून देवावर लोड आला आहे. आता त्या देवावर किती लोड द्यायचा हे आपण ठरवायचं. पण देवाने लोड घेतला आहे आपल्या आत्मकल्याणासाठी, आपल्या हितासाठी. आपल्याला लोड घ्यायचा आहे आपल्या हितासाठी, आत्मकल्याणासाठी. आपण लोड घेतला धर्माचं भलं नाही होतं, परमेश्वराचं भलं होत नाही, आपलंच भलं होतं. तर ते एवढं लांबून आले. कशाने आले तुम्ही? गाडीवर? 4 व्हीलर का 2 व्हीलर? 4 व्हीलर. मग बरं झालं. आम्हाला वाटलं 2 व्हीलरवर आले का काय. मागच्या वेळेस 2 व्हीलरवर गेले होते तुम्ही, पावसामुळे 4 व्हीलर आणली. काय हरकत नाही, तुमचं खूप खूप स्वागत. पुढच्या सत्रामध्ये आपण पुढचा विषय पूर्ण करू. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की दंडवत हो.